नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट BMSचा सेफ रँक काय असेल हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे। म्हणजे आपल्याला तिथं आपला जो त्या रँकच्या आतमध्ये आपण येत असाल तर तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्येच गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दाखवत आहे, त्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही अगदी डिटेल्स विचारू शकता आणि तुमची सीट सिक्युअर करू शकता। तर अगदी तुम्ही हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज मिळण्यासाठी आपल्याला रँक किती पाहिजे, म्हणजे आपण त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहेत। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे नंबर दिलेलेच आहेत, स्क्रीनवरती नंबर तुम्ही पाहतच आहात। तर अगदी तुम्ही आमची व्हॉट्सअप लिंक पण मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर अगदी दिलेल्या स्क्रीनवरती नंबर तुम्ही पाहत आहात, त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही अगदी सिक्युअर तुमची सीट करू शकता। सध्या आमचे काउन्सिलिंग चालू झालेले आहे, तर ज्याही विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉल मेसेज करून तुमचं सीट सिक्युअर करू शकता। आणि जी काही रँक मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही येत असाल तर अगदी तुम्हाला महाराष्ट्रात मिळेलच। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी तुमचा रँक खूप जास्त आहे आणि तुम्हाला BMSच करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। कारण असे 2 राज्य आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला अगदी ट्युशन फीस जी आहे त्यामध्ये सुद्धा हॉस्टेल आणि मेस असं इन्क्लूड फॅसिलिटी म्हणून आपल्याला बरेच असे कॉलेजेस आलेले आहेत। तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी कमी बजेट आणि कमी मार्कांमध्ये सुद्धा तुम्हाला ट्युशन फीस विथ हॉस्टेल मेस असं हे पूर्णपणे कमी पॅकेजमध्ये खूप सारे कॉलेजेस आलेले आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क येत आहेत आणि त्यांचा रँक पण खूप जास्त आहे, ऑल इंडिया रँक, तर त्याही विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तर तमाम विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी सुद्धा मला एक मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला 100% ॲडमिशन करून दिलं जाईल। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMSसाठी सुद्धा तुम्ही सेफ रँक काय असेल प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता। प्रथम मी तुम्हाला SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेफ रँक सांगणार आहे गव्हर्नमेंट BMSसाठी। तर तुम्ही रँक पाहू शकता, 3,34,183 हा SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आपल्याला सेफ रँक असणार आहे। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,82,642 हा सेफ रँक असणार आहे। त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,82,243 हा VJचा हा आहे। आणि NT 1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2,52,914 हा सेफ रँक आहे। NT 2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2,42,298 हा सेफ रँक आहे। NT 3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 4,80,584 एवढा हा सेफ रँक आहे। आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 3,49,222 हा सेफ रँक आहे। आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 3,09,843 हा सेफ रँक आहे। आणि त्याचबरोबर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2,38,585 हा सेफ रँक आहे। आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,70,608 हा सेफ रँक आहे। तर तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार हा सेफ रँकमध्ये सुद्धा तुम्ही येत असाल तर तुम्हाला 100% ह्यावर्षी BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा रँक जास्त आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचे सुद्धा कॉलेजेस मिळणार आहेत। तो सुद्धा अगदी येणाऱ्या काळामध्ये मी तो व्हिडिओ घेऊन येणारच आहे। तर आणि ज्या विद्यार्थ्यांचा खूप जास्त रँक आहे, म्हणजे आपल्याला तिथं स्कोर जो आहे तो आपला कमी आहे, जस्ट तुम्ही अगदी 200-250 ते 300 ह्या मार्कापर्यंत सुद्धा तुम्ही येत असाल तरीसुद्धा तुम्हाला तिथे अदर राज्यांमध्ये विथ हॉस्टेल मेस असं इन्क्लूड म्हणून तुम्हाला अगदी तिथे कमी पॅकेजमध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन्स करून मिळणार आहे। तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा। म्हणजे आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, येणाऱ्या काळामध्ये अशी युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।